गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. मी मी तर केली आहे. खूप मजा केली आहे या धुरामध्ये. या धुरामध्ये खूप मजा केली आहे. कोणी कोणी केली आहे मला सांगा. मी बघतो त्याच्यामध्ये असं वाटतं. काय काय तर रेडी झालं आहे, आंघोळ बिंघोळ झाली आहे. आता नाश्ता आणायला जातोय खाली. नंतर जरा बाहेर पण जायचं. नंतर मला मला बाहेर पण जायचं मम्मीसोबत, सँटाक्रूजला ॲक्च्युली. ठीक आहे, नो इश्यूज. गाईस, पेट्रोल भरायला आलं आहे. पेट्रोल कमी आहे, बघू शकतो याचं 3 पॉईंट आहे. जरा बाहेर जायचं आहे तर मी बोललो तर पेट्रोल फुलच ठेवतो, कारण की मध्ये कुठं संपलं तर मग प्रॉब्लेम नको म्हणून फुल. चला फटाक से भर जाता है. हाँ ये वाला बहुत टेंशन बहुत डेंजर है, 2-3 बार तो नीचे गिरे. है। गाडीमध्ये हवा पण भरून गेलो. हवा पण कमी असेल तर भरून भेटेल. हवा भरायला आलो पेट्रोल पंपवरतीच. मागे पेट्रोल पंप आहे आणि इथे हवा भरतोय मी ज्युपिटरमध्ये. गाईस, तर मी नाश्ता आणायला आलो मेदू वडा. अन्नाकडे भेटतो अन्नाकडे भेटतो मेदू वडा, तर त्याच्याकडे घेऊन जातो. गाईज एक पार्सल आणलं गाईज एक पार्सल आणलं घरी खायला. कोणाला पाहिजे असेल तर ते खातील घरी. तर गाईज आता निघतोय मी सॅन्टाक्रूजला. भाऊजी टेस्ट करायला होते. असं करायचं नाही, तू लहान आहेस ना, मी मोठी आहे की नाही, असं करणार परत. काय द्यायचं नाही पार्लेच्या, पार्लेची काय देणार आहे. सॉरी बोल बरं, घरात मिळव. गाईस आता इथं निघतोय सॅन्टाक्रूजवरून घरी जातोय मी आणि मम्मी. गाईस घरी आलो आणि घरी कॅलोरीन्सचं ते चॉकलेट सिरप होतं ते पितोय. तर फ्रेंड्स, आपण आता जातो जरा बाहेर. थोडंसं गाडीचं काम आहे. आता बाहेर गेलेलो सकाळी, तर जाताना तर काही प्रॉब्लेम नाही, पण येताना तो त्याचा लेग गार्ड असतो तोच निघाला, म्हणजे तो तुटला. त्याचे मी 2 वेळा वेल्डिंग केलेली, 2 वेळा त्याला वेल्डिंग केलं मी 2 वेळा वेल्ड केलं आणि आज अचानक तो तुटून गेला. तर विचार करतो आहे की चेंजच करून टाकेल, बिकॉज मी असं आहे की मला ते तुटलेले वस्तू मला गाडीवरती नाही आवडत. ठीक आहे, सो जे काय आहे ते मी आता रिपेअरिंग करतो आणि त्याला फिक्स करून करूया. आपण दाखवतो तुम्हाला कसं झालं. हे बघा, हे दिसतं, हे पूर्ण तुटलं. जे हे वेल्डिंग्स आहेत दोन्ही पण
तुटून गेलेले. तर मी आता जरा आलोय बाहेर मित्राकडे. तो काय आला नाही खालती, गाडी लावलेली आहे त्याच्या इथे बिल्डिंग मध्ये. आता तो आला की बघू काय करायचंय, कुठे जायचंय. तोपर्यंत त्याची वाट बघतो. हा, कमीत कमी अर्धा तास वेटिंग करून मला भेंड्या हा खालती आला. अर्धा तास. मी 5:45 वाजल्यापासून उभा आहे, 5:30 5:45 वाजल्यापासून उभा आहे, आणि हा येतोय भाई 6:15 वाजता खालती. 6:15ला 5:48 ला फोन केला. 5:48 ला फोन करून मी इथे पोहोचलो. मला बोलतो 15 मिनिटात येतोय, आणि झाला 6:20 हरामी आहे भाई. याच्यावरती कोण भरोसा नाही ठेवणार, एवढं लक्षात ठेवा. टाइमचा पंक्च्युअल नाहीये, टाइमचा पंक्च्युअल नाहीये हा. मग तुला माहिती आहे ना. टाइमचा पंक्च्युअल नाहीये. काय आता मी जरा बाईकचं माझं पार्ट आहे ज्युपिटरचा, जो पाठ गेलाय. तुटलाय, तो चेंज करायला चाललोय. बघू आता भेटतो इथे. एक जण बोलला विनस मध्ये भेटेल, जो अथर्व कॉलेजच्या इकडे आहे. आला विनस आला. अरे हा बघ नाही विनस आला. तो तिकडे समोर विनस वाला आहे. जातोय ना तर भेंडी बस येते मागून, बस मला विनस लाईव्ह फ्रेम लाईट करता ते डार्क होऊन जाईल. समोर विनस आलो मी गाडी घेऊन. गाडी लावली, पण विसरलो की गाडीमध्ये मी सामान ठेवलं. ते मी पाव घेतले, ते गाडीतच राहिले. ते घ्यायला परत खालती यायला लागलं. हे घ्यायला मला परत रिटर्न यायला लागले. हे घ्यायला हे घेतलंय. मला एक समजत नाही, ब्लॉगर लोक कसे काय काम करतात एका हाताने. आता मी तरी सध्या मोबाईल पकडलाय, बट ते लोक भाई DSLR पकडतात. हेवी हेवी वाले लेन्स, हेवी लेन्सेस त्यांचे असतात खूप हेवी. कसे पकडतात आय डोंट नो. आता तर सगळे ब्लॉगर्स, मोस्ट ऑफ ब्लॉगर्स सगळे आय गेस आयफोनने शूट करतात. पाव घेतले, घरी जातो. पाव घेऊन आता घरी जातो. आज काहीतरी पावभाजीचा बेत आहे. पावभाजी आहे आज मेन्यू मध्ये. कशी आहे ती, काय आहे आय डोंट नो. बाय द वे, कोण बिग बॉस बघताय का? मराठी बिग बॉस. आज ग्रँड फिनाले आहे. सगळेच बघत असतील ग्रँड फिनाले. बिग बॉस मराठी सॅटरडे. सो गाईज, लॉग ऑफ करतोय. आजचा दिवस इथे संपवतो. भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉग मध्ये. गुड नाईट.